नमस्कार. आज आपण ज्या ठिकाणी आलाय ते आमची दीदी ठाकूरवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजे आताची दादाची भाग्यभवन. आमचं मंडळ गेली 43 वर्ष या भागात नवरात्रोत्सव साजरा आणि आमच्या मंडळाची खरी ओळख जी आहे ती विविध प्रकारचे देखावे उभारण्याची. गेली अनेक वर्ष आम्ही जे अनेक देखावे या ठिकाणी उभारतोय ते पाहण्यासाठी दादरकरांची गर्दी असायची आणि हळूहळू ती गर्दी आता मुंबईच्या अनेक ठिकाणावरचे लोक आमच्या या नवरात्रोत्सव मंडळाला भेटते. यावर्षी आम्ही उभारला आहे तो म्हणजे मार्तंड देवस्थान जेजुरी येथील मुख्य महाद्वार आणि जेजुरीचा खंडेराय. आमच्या मंडळाची खरी ओळख जी आहे ती जे काही डेकोरेशन तुम्ही बघताय ती आमची मुलं स्वतः मेहनत करून करतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डेकोरेटर कुठे आणला जात नाही किंवा कोणाची मदत घेतली नाही जात. तर आमची मुलं अहोरात्र म्हणजे गेली 15 दिवस ती मुलं अहोरात्र मेहनत करतात आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे की मुंबईतले अनेक भक्त आज या आमच्या दादरच्या भाग्यभवानीच्या दर्शनाला येत असतात. आमच्या या मंडपात आल्यानंतरच तुम्हाला जेजुरी गडावर आल्याचा फील येईल. अशी आमच्या वाडीचीच काही लोक आहेत की जी जेजुरी गडावर गेली अनेक वर्ष गेली नव्हती आणि आमचा प्रयत्नच असा आहे की जे जेजुरी गडावर गेले नाही त्यांना थोडक्यात काहीतरी दाखवण्याचं असा आमचा फील आहे. तिथून आल्यानंतर तुम्हाला ही जेजुरीची जी एक गॅलरी दिसते या साईडला आम्ही विष्णू पादुका ठेवल्या आहेत ज्या जेजुरी गडावर आहेत. तिथली एक प्रथा आणि परंपरा आहे की लग्न झालेली जोडपी त्या विष्णू पादुकांचा स्पर्श करते आणि खंडेरायाचं आणि त्या विष्णूचं आशीर्वाद देतात. अशी तिथली काहीतरी एक परंपरा आहे. त्या परंपरा दाखवण्याचा देखील आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. तिथून पुढे आलात की आपण जेजुरीच्या ज्या गाभाऱ्यात जातो त्या गाभाऱ्याचा थोडासा फील देण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने केला आहे. आपण सर्वांनी नक्कीच आमच्या या दीदी ठाकूरवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट द्या. आमच्या या दादरच्या भाग्यभवानीचं दर्शन घ्या आणि आमच्या मंडळाच्या सर्व मुलांचं प्रोत्साहन व्हा. इथून तुम्ही पुढे आलात जेजुरी गडावर फिरण्याचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. असा आम्ही थोडासा प्रयत्न केला. ते फिरत फिरत आपण पुढे जाणार आहोत खंडोबाच्या आणि दादरच्या भाग्यभवानीच्या दर्शनाला. आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. हा जेजुरीचा मुख्य गाभारा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून तुम्ही आजची तुम्हाला दिसेल की खंडोबाचं दर्शन आणि आमच्या दादरच्या भाग्यभवानी. या आमच्या दादरच्या भाग्यभवानीकडे आमच्या पूर्ण मंडळाची एकच इच्छा आणि अपेक्षा आहे. ज्या माऊली आहेत, ज्या आमच्या बहिणी आहेत, ज्या आमच्या मुली आहेत त्या फक्त सुरक्षित होती. त्या वेळ पडल्या तर दुर्गा होऊ दे, भवानी होऊ दे, पण या झालेल्या प्रवृत्ती करणाऱ्या दादरच्या भाग्यभवानीची एवढीच इच्छा आहे की आत्ताच्या मुली, बहिणी, आई, बायको हे मला सुरक्षित वाटत नाही आहे. तर त्या कुठेतरी सुरक्षित व्हाव्या, त्यांच्यावरती अत्याचार कुठेतरी थांबावे एवढीच मी देवी चरणी प्रार्थना करतो. स्त्री मग ती गृहिणी असो नाहीतर नोकरदार महिला, आपल्या कुटुंबियांसाठी ती नेहमीच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असते. अशा या धकाधकीच्या जीवनातून त्या स्त्रीला थोडीशी उसंत मिळावी व तिचा उचित सन्मान व्हावा यासाठी आमचे मंडळ ह्या महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करते.
गेल्या 2 दिवसात आम्ही होम मिनिस्टर आणि मंगळागौरसारखे कार्यक्रम आयोजित केले होते आणि ह्या कार्यक्रमाला महिलांचा जो प्रतिसाद मिळाला हा फारच उत्स्फूर्त होता. आणि ह्या इकडच्या देखाव्याबद्दल जर बोलायचं झालं तर ह्या वर्षी आम्ही जेजुरी गडाची प्रतिकृती उभारली आहे आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी प्रतिकृती आहे ती आमच्या सगळ्या सभासदांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उभारलेली आहे व ती उभारताना त्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर केलेला आहे व कोणत्या प्रकारचा प्लास्टिक वगैरे वापरलेला नाही आहे. आणि एकूणच म्हणजे हा जो नवरात्रीचा जो भाग आहे, म्हणजे हा जो उत्सव आहे तो आम्ही स्त्रियांना समोर ठेवून व पर्यावरणाचे भान ठेवून आम्ही आनंदाने साजरा करतो. माते अशा नराधमांचा संहार कर आणि आमच्या भाऊजींचं, आमच्या बहिणींचं, आमच्या मुलींचं रक्षण कर हीच एक अपेक्षा आमच्या देवी ठाकरवाडी सार्वजनिक नवरात्री मंडळाकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.